नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं खूप मनापासून स्वागत आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आजही आपल्याला बनवून दाखवणार आहेत घरच्या घरीच पारंपरिक पद्धतीने आयुर्वेदिक व अत्यंत गुणकारी असं तेल। केस गळत असतील, केस पांढरे झाले असतील किंवा केसांमध्ये कोंडा झाला असेल तर या सर्व समस्यांसाठी हे तेल अत्यंत गुणकारी आहे। हे तेल बनवण्यासाठी इथे जे साहित्य घेतले त्यामध्ये सर्वात अगोदर मेहंदीचे पाने घेतलेत, तुळशीचे पाने घेतलेत आपण हे। त्यानंतर इथे कडुनिंबाची पाने घेतलेत, गुलाबाची फुले घेतलेत, ही गावरान फुले आहेत गुलाबाची। त्यानंतर इथे खूप मोठा असा कढीपत्ता घेतलाय आपण आणि इथे आवळे घेतलेत आणि जास्वंदाची फुले घेतलेत। त्यानंतर कांदाही कापून घेतलाय आपण आणि ही कलोंजी आहे ब्लॅक कलरमध्ये। त्याचबरोबर कोरफड, मेथीचे दाणे आणि खोबरेल तेलही आपल्याला लागणार आहे। सर्वात अगोदर आपण इथे कोरफडीला मधोमध चाकूने कट करून घेतलंय आणि त्यामध्ये आपण ही कोरडी मेथीचे दाणे टाकणार आहोत। हे मेथीचे दाणे आपण कोरफडमध्ये टाकून त्याला पूर्ण पॅक करून बाहेर एका सुती कपड्याने पूर्ण पॅक करून त्याला मोड येईपर्यंत 2 दिवस ठेवणार आहोत। तर असे खूप जास्त घालायचे हे खूप आयुर्वेदिक असतात केसांसाठी मेथीचे दाणे। आईने इथे 4 कोरफडीचे पानं घेतलेत। उन्हाळ्यामध्ये एका दिवसामध्ये 1 दिवस ठेवले हे सुती कपड्यामध्ये बांधून तर लगेच मोड येतात। हिवाळ्यामध्ये 2 दिवस लागतात मोड येण्यासाठी। आपण आता ह्या कोरफडीच्या पानांमध्ये मेथीचे दाणे भरून घेतलेत। आता हे जे कोरफडीचे पाने आहेत आपण आता हे 2 दिवस मोड येण्यासाठी सुती कपड्यामध्ये पॅक करून ठेवणार आहोत। आता 2 दिवस झालेत। 2 दिवसानंतर आता आपण पाहूया या मेथीच्या दाण्यांना मोड आलेत की नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता मेथीच्या दाण्यांना खूप मोड आलेले आहेत चांगले। हे असेच आपल्याला मोड आलेले दाणे हवे असतात। तर हे सर्व आपल्याला घ्यायचे आहेत। आता हे सर्व एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत मोड आलेले दाणे। आता ह्या मोड आलेल्या दाण्यांचं मिक्सरमध्ये आपण बारीक वाटण करून घेणार आहोत। आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता आपण हे वाटण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। यानंतर आपण आवळे घेतलेले आहेत, मोठे आवळे आहेत, फ्रेश आहेत। 4 ते 5 आवळे घ्यायचे, त्याचा असा बारीक किस करून घ्यायचा। आपल्याला हे तेलामध्ये तळायचं आहे पूर्ण, जेणेकरून याचा पूर्ण अर्क जो आहे हा तेलामध्ये उतरला पाहिजे आणि केसांसाठी खूप उपयुक्त असतात। नंतर आपण हे जास्वंदीचे 14 ते 15 फुलं घेतलेत। हे आणि चिरलेला कांदा एकत्र बारीक करून घेणार आहोत। आता आपलं कांद्याचं आणि जास्वंदीच्या फुलांचं वाटण हे तयार झालेलं आहे। आपण तेही त्या पातेल्यात काढून घेणार आहोत। यानंतर आपण आता कढीपत्त्याचे जे पानं घेतलेत हे बारीक करून घेणार आहोत। कढीपत्ता हाही केसांसाठी खूप अत्यंत गुणकारी असा आहे। या कढीपत्त्याच्या पानांमध्येच आपल्याला कडुनिंबाचे पानंही टाकून घ्यायचे आहे।
याच्यासोबतच वाटण होईल दोघांचंही. आता आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे. यामध्येच आपल्याला आता आपली मेहंदीचे पानं आणि तुळशीचे पानं आपण याच्यातच टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली अशी हिरवीगार ही अशी पेस्ट तयार झालेली आहे. ही पेस्ट ही आधीच्या वाटणामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. जो आवळा आपण बारीक करून घेतला होता किसणीने, आवळ्याचा किसी आपण त्या वाटणामध्येच टाकून घेणार आहोत. यामध्ये आपण आता 2 चमचे कलोंजी टाकून घेणार आहोत. आता हे सर्व वाटण चमच्याच्या सहाय्याने सर्व एकजीव करून घ्यायचं. व यामध्ये 1 लिटर खोबऱ्याचं तेल आपण टाकून घेणार आहोत. तेल टाकल्यानंतर आपण आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे व्हर्जिन कोकोनट ऑइल टाकलं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं खोबऱ्याचं तेल यूज करू शकता. हे प्युअर आहे खोबऱ्याचं तेल. आता यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. गुलाबाच्या पाकळ्या ही खूप केसांसाठी उपयुक्त अशा असतात. आता आपण हे मिश्रणाचं पातेलं गॅस चालू करून त्यावर ठेवून देणार आहोत व हे 25 ते 30 मिनिटे कंटिन्यू चालू ठेवायचं. म्हणजे आपलं जे तेल आहे ते तयार होईल. तुम्ही बघू शकता आता आपले 15 मिनटं झालेत. तेल चांगलं उकळलं आहे आपलं. आपल्याला अजून 15 मिनटं उकळायचं आहे. म्हणजे टोटल 25 ते 30 मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. हे अतिशय शुद्ध व केसांसाठी अत्यंत गुणकारी असं तेल आहे. हे तेल बनवल्यानंतर 1 वर्ष हे आरामशीर टिकते. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही यूज करू शकता. हे केमिकल विरहित असं तेल आहे. आता 30 मिनटं झालेत. तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगलं उकळलं आहे. हे तेल आता थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे गाळणीने गाळून घ्यायचं. म्हणजे याच्यातला जो वाटणातला जो जाडसर भाग आहे तो खाली जाणार नाही व तेल फक्त खाली येईल आपलं. हे या तेलाचा सुगंधही खूप छान येतो. अशा प्रकारे आपलं आता हे तेल हे तयार झालेलं आहे. आपण आता याला बॉटलमध्ये भरून घेऊया. तुम्हाला ही आयुर्वेदिक तेलाची घरगुती रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हे घरगुती आयुर्वेदिक तेल हवं असल्यास खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क करावा. हे अतिशय स्वस्त दरामध्ये हे तेल उपलब्ध आहे.